बघा मित्रांनो, काल आपण ठीक आहे मागच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं बघा. हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल मित्रांनो, तर हा सेकंड लेक्चरचा व्हिडिओ आहे. आपलं पहिलं लेक्चर ऑलरेडी झालंय, ज्याच्यामध्ये आपण कव्हर केलं. बघा काय काय कव्हर केलं आपण. कव्हर केलं स्लोप म्हणजे काय, डिफ्लेक्शन म्हणजे काय, त्यांची कन्सेप्ट काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये डिफ्लेक्शन कसं असतं, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये डिफ्लेक्शन कसं असतं. मैं झुकेगा नहीं साला, आहे की नाही, कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये पाहिलं, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये पाहिलं, स्लोप पाहिला, डिफ्लेक्शन पाहिलं आणि आपण बाउंड्री कंडिशन्स पण पाहिल्या. ठीक आहे. तर बाउंड्री कंडिशन्स पण पाहिलेल्या आहेत. सिम्पली सपोर्टेड बीम साठी त्याच्यामध्ये सिंपल सपोर्ट असतो, फिक्स सपोर्ट असतो आणि फ्री एंडला आपल्याला मॅक्सिमम स्लोप मॅक्सिमम डिफ्लेक्शन मिळतं, हे पण आपण काल पाहिले. ठीक आहे. चला तर मग आज आपण पाहूया मित्रांनो. पहा, तर आज आपण पाहणार आहोत रिलेशन बिटवीन. काय पाहायचंय तर रिलेशन बिटवीन कशाचं, रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर कॉमा स्लोप and deflection. Relation between radius of curvature, slope and deflection. ठीक आहे. बघा मित्रांनो, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, थोडक्यात आपण तो सॉम मध्ये पाहिलेला आहे बरं का. थोडक्यात आपण तो स्मॉल सॉम मध्ये काय आहे पाहिलेला आहे. बघा हा सिम्पली सपोर्टेड बीम हाय बघ. त्याच्यामध्ये जर एखादी लोडिंग जर आली, समजा काय म्हणूया पॉइंट लोड आहे, तर या पॉइंट लोड मुळे हा बीम असा डिफ्लेक्ट होतोय. कसा, असा डिफ्लेक्ट झाला. ठीक आहे. डिफ्लेक्शन झालं रे झालं की मग तुम्हाला एक गोष्ट दिसते का, पहा मित्रांनो, छान सर्कल आहे की नाही, छान सर्कल दिसते बघा. तर या सर्कलचा काही ना काहीतरी सेंटर पॉइंट असेल. त्या सेंटर पॉइंट पासून जे खालपर्यंत डिस्टन्स जे आहे ते काय आहे, रेडियस आहे. तर हा झाला रेडियस ऑफ कर्वेचर. हे काय आहे, छोटस मी तुम्हाला आठवावं तुम्हाला, त्यामुळे हे काढून दाखवलं. जिथं तुमचा कर्व शेप आहे, आर्क ऑफ द सर्कल आहे, तिथं सर्कल येणारच, आणि सर्कल आला म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर पण येणार. कळतंय. तर मग हा असतो रेडियस ऑफ कर्वेचर. बघा दिसतोय. तर त्याचं रिलेशन बघायचं आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन. स्लोप कशाने डिनोट करतात रे मित्रांनो, बघा dy/dx, रेट ऑफ डिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. कळतंय. डिस्टन्स जसं जसं जाईल तसं राईज होईल किंवा फॉल होईल डिफ्लेक्शनच्या व्हॅल्यू मध्ये, ते काय असणार आहे, स्लोप असणार आहे, थिटा असणार आहे, अँगल असणार आहे. अँगल कशाचा, तर अँगल बिटवीन टू लाईन्स. कोणकोणत्या लाईन सर, अँगल बिटवीन, बघा सर, अँगल आहे टँजेंट मधला आणि ओरिजिनल ऍक्सिस ऑफ द बीम मधला. बरोबर आहे, लक्षात येत आहे. तर हे तुम्हाला सांगितलं मी का बरं, तर तुम्हाला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय हे माहिती पाहिजे. कळत आहे. मला सांगा, जर ह्याच्यावरती बेंडिंग मुवमेंट जर आलं नसतं, थोडं मागं जवळ, ह्याच्यावरती जर एक्सटर्नल लोडिंग आली, त्याच्यामुळे काय होणार, शियर फोर्स येणार, बेंडिंग मुवमेंट येणार. बेंडिंग मुवमेंट येणार म्हणजे डिफ्लेक्ट होणार म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर येणार. रेडियस ऑफ कर्वेचर आला तर त्याचा स्लोप आणि डिफ्लेक्शनचं रिलेशन तर दाखवावंच लागेल मित्रांनो, दाखवावं लागेल. बघा, तर त्याच्यावरती तुम्हाला थिअरी क्वेश्चन येतो, दरवर्षी येतो मित्रांनो, की स्टेट द रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ कर्वेचर, त्याच्यानंतर स्लोप आणि डिफ्लेक्शन. कळतंय. पहा, त्यामध्ये आता ह्या रिलेशन मध्ये आपण काय करायचंय बघा, ह्यांच्या रिलेशन मध्ये आपण काय करायचं नाही, आपण फक्त डिराईव्ह करायचं. काय करायचं, हे आर जे आहे, dy/dx जे आहे आणि y जे आहे, ते एकमेकांना कसे रिलेट करतात, कोण कोणाचा आजा आहे, कोण कोणाचा मावशी आहे, कोण कोणाचा काका आहे, बघूया. बाय, देख लो बघा मित्रा, देखो, पहा, सगळ्यांनी नीट पहा. by using फ्लेक्झरल फॉर्म्युला. बघा मित्रांनो, फ्लेक्झरल फॉर्म्युला आठवतोय का सगळ्यांना? सॉम मध्ये मागच्या वर्षी बघितलं होतं, शेवटचा चॅप्टर होता की नाही, होता.
त्याच्यामध्ये फ्लेक्झरल फॉर्म्युला बघितला होता. आणि आता अजून एक शब्द मी टाकणार आहे बघा, बाय युजिंग फ्लेक्झरल फॉर्म्युला और बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन. कोणतं इक्वेशन? बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन. आता हे बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन जे आहे म्हणजेच फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे. जास्त तुम्हाला सस्पेन्स मध्ये ठेवत नाही. m by I is equal to f by I, f by y दिस कोलावरी, आणि त्याच्यानंतर E by I. बरोबर आहे. बघा मित्रांनो, पहा सगळ्यांनी नीट लक्ष द्या. पहा हा m जो आहे तो काय आहे बघा, मी आत्ताच सांगितलं, बीम वरती लोडिंग आली की मुवमेंट आलं, तेच मुवमेंट काय आहे, ही आहे. कळतंय? तर हे काय आहे, मुवमेंट ऍट अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ द बीम. बरोबर आहे. त्याच्यानंतर आय म्हणजे काय? आय म्हणजे मी नाही मित्रांनो. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. कळतंय? ह्या आय ची व्हॅल्यू काय आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. कळतंय? बघा, तर एफ जो आहे, ठीक आहे, कॅपिटल एफ जो आहे तो काय असतो, तर बेंडिंग स्ट्रेस असतो. तो काय असतो? बेंडिंग स्ट्रेस. त्याच्यानंतर वाय जो आहे तो वाय काय असणार आहे मित्रांनो? रेफरन्स ऍक्सिस ते सेंट्रॉइडल ऍक्सिस पर्यंत जे काही व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे असेल ते काय असेल? वाय. सध्या आपण डिफ्लेक्शन बद्दल बोलतोय, त्याच्यामुळे वाय जो आहे तो रेफरन्स ऍक्सिस आणि सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय आहे? वाय आहे. ई, चल चल रे नौजवान, यंग्स मॉड्युलस आहे की नाही? यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे तो. बरोबर आहे. आणि आर म्हणजे काय? आत्ताच पाहिलं, रेडियस ऑफ कर्वेचर. पहा तर देअरफोर का? तर 3 रांगोळीचे टिंब काढा. देअरफोर बघा, m by I is equal to E by R एवढंच आपल्याला पाहिजे. R कुठे दिसतंय? रेडियस ऑफ कर्वेचर पाहतोय ना आपण. पहा, तर मग बघा, रेडियस ऑफ कर्वेचर दिसला. हा रेडियस ऑफ कर्वेचर काय म्हणतो? हम अकेले रहना चाहते हैं. तर बघा, अकेले ठेवू ह्याला. m by I ला I, हे इकडं मल्टिप्लाय झालं तर काय होईल? E I. बरोबर आहे. हे E इकडं आलं का काय होतं? मल्टिप्लाय होतं I ला. शिवाय देईन रे बाबा मी. मुवमेंट ऑफ इनर्शियाला आतापासून आय म्हणणारच नाही मी, नाहीतर म्हणाल मास्टरचं काय शिवाय देते नुसतं. तसं काय नाही. बघा, तर m अपॉन ई आय 1 अपॉन आर हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता दुसरं बघा, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, 2च मार्काचा आहे. बघा, त्याच्यामध्ये दुसरा आहे, बाय युझिंग सिंपल बेंडिंग थेरी. सिंपल बेंडिंग थेरी नुसार तुम्हाला एक रिलेशन मिळतं. सॉम मध्ये आपण कोणत्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं? डायरेक्ट स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस या चॅप्टर मध्ये आपण बीमचं जेव्हा स्ट्रेसेस इन बीम्स हा चॅप्टर होता सॉम मध्ये, त्यावेळेस आपण पाहिलं होतं 1 अपॉन आर काय असतो? d2y बाय dx². डेरिवेशन वरून मिळालेलं होतं हे सिंपल बेंडिंग थेरी नुसार. आता मला सांगा, 1 इक्वेशन आणि हे जे इक्वेशन आहे 2 इक्वेशन, ह्या दोघांना जर मी एकमेकांच्या जवळ नेलो तर काय मिळतं? बघा, देख लो 1 आणि 2, 1 बाय आर दिसतंय का? दिसतंय. मग बघा, m अपॉन ई आय इज इक्वल टू d2y बाय dx². त्याच्यानंतर इज इक्वल टू 1 बाय आर. मिला दिया रे बाबा. देख लो भाई, अभी ना जाओ छोड़ के देखो. बघा, तर m बाय आय जशाच तसा इज इक्वल टू d2y बाय dx². ओके. आता हा जो ई आय आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो माहित आहे का? त्याला म्हणतात फ्लेक्झरल रिजिडिटी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, हा फ्लेक्झरल रिजिडिटी ई आय तुम्हाला फार त्रास देणार आहे. कधी? न्यूमरिकल मध्ये. अडचण तुम्हाला फक्त हा ई आयच करणार आहे, बाकी कोणी करणार नाही. बघा आता, देअरफॉर m बाय ई आय d2y बाय dx² हे काय झालं? फ्लेक्झरल रिजिडिटी आहे.
तर मी ह्याला काय करतो, एम ला बाजूला करतो, इज इक्वल टू ला इज इक्वल टू ई आय काय होईल, पूर्णपणे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल d2i बाय dx स्क्वेअर ला. करेक्ट करेक्ट. चलो, तर मुवमेंट m म्हणजे काय आहे, मुवमेंट आहे, पण कुठं, ऍट अ डिस्टन्स x. ऍट अ डिस्टन्स x. m काय आहे, मुवमेंट आहे, कुठलाही डिस्टन्स वरती तुम्हाला मुवमेंट जी आहे ती काय आहे, mx आहे, आणि डिस्टन्स जे कुठलंही डिस्टन्स जे काय आहे ते x आहे. मग बघा, पूर्ण बीमच्या सेक्शनला तुम्हाला मुवमेंट जर काढायची असेल तर mx असेल. तर ह्यामध्ये तुम्हाला करावं लागेल अप्लाय इंटिग्रेशन. अप्लाय इंटिग्रेशन. सर एवढं सगळं 2 मार्काला काय म्हणा, अरे हायच काय रे, हे m बाय i आहे, बरोबर आहे, आणि हे सिंपल बेंडिंग थेअरी नुसार आहे, सिंपल आहे. बघा, त्या दोघांना एकत्र केलं आणि एकत्र करून इंटिग्रेट करतोय ह्या डिफरन्शिएशनच्या टर्मला. बघा आता, अंडर रूट नाही, हे काय आहे, इंटिग्रेशन आहे. अरे बाप रे बाप, इंटू dx, कळतंय, विथ रिस्पेक्ट टू काय आहे, डिस्टन्स, इज इक्वल टू इंटिग्रेशन ei d2i बाय dx स्क्वेअर. सिंपल. आता मला सांगा मित्रांनो, हे इंटिग्रेशन ऑफ mx इंटू dx जशाच तसा राहील. डिफरन्शिएशन बघा, मला इंटिग्रेशन मला बी येत नाही तेवढं बरं का, पण तरी बी एवढं तर येतंय की इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघं एकमेकांच्या काय आहेत, इनव्हर्स आहेत, बरोबर आहे की नाही. जर आले दोघं एकमेकांच्या सोबत तर एकमेकांना काटछाट करून गायब करते. तर बघा मित्रांनो, ह्याला ei ला बाहेर निघता येईल, बरोबर आहे, कारण तो कॉन्स्टंट आहे, कळतंय. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ d2i बाय dx स्क्वेअर, बघा इथं बाजूला काढून दाखवतो मी तुम्हाला. हा d2y बाय dx स्क्वेअर काय असेल, ह्याला थोडं फोडलं तर d बाय dx आणि dy बाय dx असं मिळेल का, d चा स्क्वेअर म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर, बरोबर आहे का, समजलं का. बघा, त्याच्यानंतर ह्याचं इंटिग्रेशन टाकायचं. आता मला सांगा, हा d बाय dx आणि इंटिग्रेशन दोघं एकमेकांना काय करतील, कॅन्सल करून टाकतील. उरलं काय, बचा क्या, अरे बचा क्या, क्या बचा, स्लोप बचा, dy बाय dx. आलं की नाही रिलेशन r चा यूज करून. हा, सोपं आहे. बघा, ह्याच्यामध्ये dy बाय dx आलं. अभी 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 तो स्लोप निकला है, अभी डिफ्लेक्शन भी निकालेंगे, तो फिर से अप्लाई करो. क्या अप्लाई करो सर, अप्लाय इंटिग्रेशन. पुन्हा एकदा सर, काय तुम्ही म्हणा, आहे की नाही, इंटिग्रेशन अप्लाय करू करू जुने मुर्दे उखाडू नका म्हणा. m2 कसा बसा काढलाय आपण, आहे की नाही. अरे मित्रांनो, कसा बसा कोणी काढत नसते रे परफेक्ट मध्ये, लक्षात घ्या. बघा, अप्लाय इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला थोडा आपण स्क्रीन काय करू, बारीक करूया, दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. बघा, अप्लाय इंटिग्रेशन केल्यानंतर बघा, इंटिग्रेशन केलं, ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन ऑफ mx इंटू dx ब्रॅकेट क्लोज, आणि ह्या इंटिग्रेशन साठी हा dx, या मधल्या इंटिग्रेशन साठी हा dx, कळतंय. त्याच्यानंतर हे कळालं असेल तुम्हाला, तर मी काय करतो, रब करतो ह्याला. पहा आता पहा मित्रांनो, ei ला ei आणि इंटिग्रेशन अप्लाय करताय कशावरती, dy बाय dx वरती. मित्रांनो, dy बाय dx वरती इंटिग्रेशन जर अप्लाय केलं तर काय मिळतं, पहा, पुन्हा एकदा इकडे काढून दाखवतो, d बाय dx ऑफ y, कळतंय. dy बाय dx म्हणजे काय, d बाय dx ऑफ y, ह्याला इंटिग्रेट केलं तर हे दोघं एकमेकांना कट करतात. उरलं काय, तर y आलं, y दिस कोलावरी. बघा, तर मग इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन mx इंटू dx, ओके, ब्रॅकेट क्लोज, पुन्हा dx, इथं राहायला की रे मित्रांनो c1, काय राहिला c1. इंटिग्रेशन अप्लाय केल्यावर कॉन्स्टंट येतो, तसाच इथं पण कॉन्स्टंटला पण इंटिग्रेशन लागतं, ते राहिलं होतं आपल्याकडून चुकून. बघा, इज इक्वल टू ei ला ei, त्याच्यानंतर
बघा राहील फक्त y प्लस c1 इंटू एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट काय येतं मल्टिप्लाय त्याला x होतो आणि हा काय असेल c2. देख लो मित्रांनो देख लो. अभी ये क्या होगा देख लो. हे असेल स्लोप इक्वेशन नंबर 1 रोमन अंकात स्लोप इक्वेशन. का स्लोप इक्वेशन तर dy बाय dx देतं की नाही. जर ही mx ची व्हॅल्यू माहित असेल जी आपल्याला पुढे जाऊन माहित होणार आहे तर तुम्हाला स्लोप काढता येतो कुठल्याही पॉइंटला आणि हे आपल्या मॅकॉलीज भाऊनं काम केलेलं आहे. डिफ्लेक्शन इक्वेशन. ठीक आहे बघा मित्रांनो तर हे आहे रिलेशन सिंपल कळतंय. ज्या वेळेस तुम्ही ही व्हॅल्यू काढली की नाही मित्रांनो ही व्हॅल्यू तुम्ही काढली तेव्हाच रिलेशन डेव्हलप झालं बघा. तर ह्याचं डिफरन्शिएशनला इंटिग्रेट केलं तर तुम्हाला स्लोप मिळतो. स्लोपला पुन्हा इंटिग्रेट केला की डिफ्लेक्शन मिळतं. सोपं आहे लिहून घ्या. आणि हा क्वेश्चन जो आहे दरवर्षी विचारतात एक्झामला. थेरी क्वेश्चन आहे सिंपल. ठीक आहे बघा आता जर तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं असा विचार जर पडला असेल तर मलाही कोणतरी सांगितलं होतं माझ्या मित्राने तसंच मी पण तुम्हाला सांगतो. हे बघा m बाय i f बाय y e बाय r मे I फॉलो यू एलिझाबेथ राणी. नीट बघा मे I फॉलो यू एलिझाबेथ राणी. सिंपल लक्षात राहील. लक्षात ठेवा मे आय फॉलो यू एलिझाबेथ राणी बरोबर आहे. आणि डबल इंटिग्रेशन मेथड अप्लाय करून आपण काय करतोय मित्रांनो डबल इंटिग्रेशन मेथड अप्लाय करून आपण स्लोप अँड डिफ्लेक्शनचे इक्वेशन काढतोय. झालं रिलेशन तयार. रेडियस ऑफ कर्वेचर वरून डायरेक्ट स्लोप अँड डिफ्लेक्शनचं रिलेशन तयार केलं. लिहून घ्या सगळ्यांनी. एक 2 सेकंदाचा पॉज घेतो आणि मग पुढचा टॉपिक आपण सुरू करूया. बघा झाला असेल. बघा जेव्हा मी 2 सेकंदाचा पॉज देतोय त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काय करा स्टॉप करा आणि मग लिहून घेत जा सगळे. ठीक आहे यस पहा फक्त लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहताय पाहून होत नाही. तुम्ही नोटबुक घेऊन लिहायला पाहिजे सगळं. ठीक आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रॉपरली सगळं लिहायला लावणार आहे. लिहायचंच. ओके चलो तो आगे चलते हैं देखते हैं आगे क्या है हमारे लिए क्या है आगे देखो. अभी बघा मित्रांनो आता तुम्ही रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ कर्वेचर स्लोप आणि डिफ्लेक्शन पाहिलं. ह्याच्यामध्ये आता मॅकॉलीज नावाचा एक सायंटिस्ट आहे त्यानं खूप छान काम केलं आपल्यासाठी. खूप छान काम हे केलं की आपल्याला क्वेश्चन 2 मध्ये 4 मार्काची सोय करून टाकली. कसं तर एखादा बीम आहे त्याच्यावरती लोडिंग आली बेंडिंग झाली कळतंय बेंडिंग झाली याचा अर्थ काय की त्याच्यावरती बेंडिंग झाली म्हणल्यानंतर डिफ्लेक्शन येणार स्लोप येणार आणि मग ते स्लोप आणि डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं काम ह्या मॅकॉलीजनं केलंय कळतंय. मग मॅकॉलीज नावाच्या सायंटिस्टने स्वतःची मेथड तयार केली आणि डबल इंटिग्रेशन मेथड अप्लाय करून त्यांनी काय केलं स्लोप अँड डिफ्लेक्शनचे इक्वेशन काढले. ते इक्वेशन्सचा यूज करून स्टँडर्ड लोडिंग कंडिशन साठी स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ठीक आहे टोटल 7 ते 8 केसेस आहेत जास्त नाहीत. ठीक आहे बघा मग मॅकॉलीजनं पण मनावर घेतला असेल. त्यानं म्हणलं असेल दिल है कि मानता नहीं. बघा आता मित्रांनो पहा आपल्याला त्याने छान पैकी केस नंबर 1 पहिली केस दिलेली आहे. घ्या स्टँडर्ड केसेस मधली पहिली केस सिम्पली सपोर्टेड बीम. Simply supported beam carrying central point load over
a span over a span L over a span L. बघा मित्रांनो, स्पॅन L वरती तुम्हाला काय केलंय, तर पहिली केस दिलेली आहे. पहा आता या पहिल्या केस नुसार जी डायग्राम असणार आहे ती ही अशी आहे प्रकारे. बघा, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, या सिम्पली सपोर्टेड बीम वरती मित्रांनो तुम्हाला काय आहे, कंडिशन आहे. पहा, सिम्पली सपोर्टेड बीम वरती कंडिशन अशी आहे की एक सेंटरला त्या स्पॅनच्या W नावाचा 1 किलो न्यूटन मध्ये पॉइंट लोड आहे, कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड आहे. ठीक आहे, आता हा कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड, हा पॉइंट A, हा पॉइंट B. मला सांगा मग डिफ्लेक्शन कसं होणार आहे. बघा, अशा प्रकारे डिफ्लेक्शन होईल. कशा प्रकारे होईल, अशा प्रकारे डिफ्लेक्शन होईल. मग डिफ्लेक्शन मॅक्सिमम कुठं असेल, सिम्पली सपोर्टेडच्या केस मध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन हे इथं असतं, वाय मॅक्स. जर तुम्हाला पॉइंट लोड सेंटरला आला तर. ठीक आहे, बघा हा C पॉइंट आहे. मग स्लोप जो आहे तो बघा, स्लोप कसा काढायचा. पहा, याला टँजेंट, ह्याला टँजेंट, टँजेंट आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस ऑफ द बीम थीटा A हा असेल थीटा B. देख लो, देख लो बेटा जी, देख लो, यही है वो, देख लो. मग आता मला सांगा मित्रांनो, जर मला कॅल्क्युलेशन फॉर्म्युले जर काढायचे असतील तर काय असतील. डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला, स्लोपचा फॉर्म्युला. ठीक आहे, मग बघा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, y max इज इक्वल टू yc इज इक्वल टू मायनस मध्ये WL क्यूब डिवायडेड बाय 48 EI. WL क्यूब डिवायडेड बाय 48 EI हा फॉर्म्युला आहे. सर ते मायनस काय हो. अरे मित्रा, मायनस साइन जे आहे ते कॅल्क्युलेशन मध्ये पुढे काहीही कंट्रीब्यूट करत नाही, कळतंय. फक्त ते पुढे जात 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 राहतं आणि शेवटी आन्सरला पण मायनस साइन लागते. त्या मायनस साइनचा खरा अर्थ काय माहित आहे. हे जे डिफ्लेक्शन आहे ते कसं आहे, डाऊनवर्ड आहे. कसं आहे, डाऊनवर्ड आहे. या डाऊनवर्ड डिफ्लेक्शनला डिनोट करण्यासाठी मायनस साइन दिले त्यांनी, कळतंय. मग बघा, थीटा A इज इक्वल टू थीटा B इज इक्वल टू WL चा स्क्वेअर डिवायडेड बाय 16 EI. काय आहे, 16 EI. चला तर मग ही झाली आपली पहिली केस. छानपणे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, चला केस नंबर 2. केस नंबर 2 रोमन अंकात नको रे बाबा, आपण साधा अंक घेऊया. केस नंबर 2. केस नंबर 2 काय सांगते की ते पण सिम्पली सपोर्टेड बीमच आहे. इथे पण सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिंपली सपोर्टेड बीम यहां है. कैरिंग, क्या कैरी करता है, कैरिंग UDL, उडी उडी जाय. बघा UDL कशामध्ये असतं ते, किलो न्यूटन पर मीटर. ओके, ओव्हर एंटायर स्पॅन, पूर्ण स्पॅन वरती UDL असेल तर अशा वेळेस स्लोपची व्हॅल्यू, डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय असेल, त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले आपण पाहू. बघा आता, हा आहे आपला छान बट शॉर्ट, सिंपल, स्वीट सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम, टोटल लेंथ L असेल. ठीक आहे, ही पण ह्याच्यामध्ये L होती. सेंट्रल पॉइंट लोड दाखवायचा आहे म्हणून हे L/2 असतं आणि हे पण L/2 असतं. तसंच ओव्हरऑल स्पॅन वरती काय आहे, उडी उडी जाय ऐसा UDL आहे, तर W किलो न्यूटन पर मीटर मध्ये असणार ते. ओके, आणि ह्याचं डिफ्लेक्शन कसं असणार बघा. डिफ्लेक्शन देख लो, ये ऐसा होता है डिफ्लेक्शन. कैसा होता है, या ऐसा होता है डिफ्लेक्शन, देख लो. मग सिंपल सेंटरलाच तुम्हाला y मॅक्स मिळेल मित्रांनो.
वाय मॅक्स मिळेल. ठीक आहे, इथं जर सी पॉइंट जर दिला, हा ए पॉइंट दिला, हा बी पॉइंट दिला, तर आपल्याला वाय मॅक्स ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे, वाय सी आहे, इज इक्वल टू -5/384 आणि WL⁴ डिवायडेड बाय EI. मित्रांनो, हा EI तुम्हाला थोडासा त्रास देणार आहे बरं का. EI जो आहे तो थोडासा त्रासदायक आहे, कळतंय. EI थोडा त्रासदायक का आहे, तर त्याच्यामध्ये युनिट कन्व्हर्जन आहे. काय आहे, युनिट कन्व्हर्जन. सिंपल घेऊया आपण, टेन्शन नका घेऊ. बघा, तर हा झाला डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला. आता स्लोपचा फॉर्म्युला बघा, थीटा ए इज इक्वल टू थीटा बी इज इक्वल टू WL चा काय आहे, क्यूब डिवायडेड बाय 24 EI. आता सर दोन केसेस तर दिल्या, टोटल आपण पहिल्यांदा 4 केसेस पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन जो असतो त्या क्वेश्चन 2 मध्ये, मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 मध्ये 2 न्यूमरिकल्स आलेत. ठीक आहे, कशाचे, डायरेक्ट फॉर्म्युल्यावरचे, एक सिम्पली सपोर्टेडचा, एक कॅन्टिलिव्हरचा. बरोबर मित्रांनो, तुम्हाला कॅन्टिलिव्हरचे पण फॉर्म्युले आहेत. ओके, आणि ते कॅन्टिलिव्हरचे सोपे आहेत. ओके, बघा क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला टोटल 4 क्वेश्चन असतात. सोडवायचे किती असतात, 3. बरोबर आहे, सोडवायचे किती असतात, 3 असतात. आणि त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन हे डायरेक्ट फॉर्म्युल्यावरती, 2 क्वेश्चन मॅकॉलिस मेथड वरती. त्या 2 क्वेश्चन मध्ये एक सिम्पली सपोर्टेड, एक कॅन्टिलिव्हर, एक सिम्पली सपोर्टेड, एक कॅन्टिलिव्हर असा मागच्या वर्षी आला होता. ओके, देख लो अभी अभी अभी, ये है तुम्हारा केस नंबर 2. ओके, बघा आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो इथं, पहा, महत्वाच्या आहेत. का महत्वाच्या आहेत त्या मी सांगतो. बघा नीट बघा, डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला L³ दिसतंय का, दिसतंय. जेव्हा पॉइंट लोड असेल तेव्हा इथं L³ येईल, जेव्हा UDL असेल तेव्हा इथं काय असेल, L⁴ येईल. कळतंय, जेव्हा UDL असेल तेव्हा L⁴ येईल डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये. मी फक्त डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्याबद्दल बोलतोय बरं का. आणि वरच्या फॉर्म्युल्यामध्ये डिफ्लेक्शनच्या जागी तिथं काय आहे, L³ आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पॉइंट लोड असेल, हा मराठी पण येते आपल्याला. ठीक आहे, पॉइंट लोड असेल तर डिफ्लेक्शन मध्ये काय येणार, फॉर्म्युल्यामध्ये काय येणार, L³ येणार. कळतंय. जर UDL असेल, वरती मार्जिन मध्ये हे लिहून घ्या बरं का मित्रांनो, वरती मार्जिन असते ना वहीच्या, तिथे लिहून घ्या. असेल तर डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय असणार आहे, L⁴ असणार आहे. काय असणार आहे, L⁴ असणार आहे. ठीक आहे, L⁴ असेल. अजून दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला फक्त डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले पाठ करायचे, जर स्लोप जर विचारला तर मित्रांनो पॉवर 1 न कमी होतो. काय होतो, पॉवर 1 न कमी होतो. मग बघा इथं काय आहे, L³ पॉवर 1 न काय झाला, कमी झाला. बघा इथं आहे 4, पॉवर 1 न काय झाला, कमी झाला. जेव्हा जेव्हा तुम्ही स्लोप काढताय तेव्हा त्या पर्टिक्युलर केस मध्ये जर स्लोप जर काढायचा असेल तर डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामधला जो काही पॉवर आहे तो 1 न काय होतो, कमी होतो. काय होतो, कमी होतो. मग मला सांगा, इथं पण लिहून घेऊ आपण, स्लोप काढताना डिफ्लेक्शनचा पॉवर, डिफ्लेक्शन मध्ये L³ चा L² होईल, पॉवर 1 न कमी होईल, व L⁴ चा L³ होईल. कळतंय.
L to the power 4 कधी येणार डिफ्लेक्शन मध्ये, जर UDL असेल तर. हे फक्त समजण्यासाठी, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी बरं का. ठीक आहे. पुढे लिहायचे, स्लोप काढताना पॉवर कमी होतो, पॉवर 1 ने कमी होतो, कमी होतो. हे मार्जिन मध्ये लिहून ठेवा तुमच्या समजुतीसाठी, लक्षात राहील तुम्हाला मित्रांनो. बघा, हे तुम्हाला असं कोणीच सांगणार नाही लक्षात ठेवण्यासाठी. बघा, फॉर्म्युला आहे सिम्पली सपोर्टेड बीम सेंट्रल पॉइंट लोड WL क्यूब डिवाइड बाय 48 EI. मायनस साइन का नाही घेतलं तर ते डाऊनवर्डच डिफ्लेक्ट होणार आहे. इथं पण मायनस साइन जे आहे ते डाऊनवर्डच डिफ्लेक्शन आहे. कळतंय? इंडिकेटच ते करतं की मायनस साइन म्हणजे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. कळतंय? मग बघा, स्लोपचा फॉर्म्युला काय असेल, WL, L काय होता, क्यूब होता. इकडं काय होईल, स्लोप काढताना पॉवर 1 न कमी होईल, WL स्क्वेअर डिवाइड बाय 16 EI. हाय का नाही? हाय 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 हाय. पहा, ह्याच्यामध्ये आता UDL मध्ये UDL चा फॉर्म्युला काय आहे बघा, -5/384 UDL आहे म्हणून L to the power 4 डिवाइडेड बाय EI. स्लोप काढायचा पॉवर 1 न कमी, WL क्यूब डिवाइड बाय 24 EI. कळतंय? तिकडं डिफ्लेक्शन मध्ये काय आहे 384, तिकडं 24. कळालं का? आणि राहिला ह्याचा सवाल, तर हे आहे 48, इथं काय आहे L क्यूब, या 3 ने ह्याला डिवाइड करा, 16 मिळालं. सिंपल, लिहून घ्या. तुमची ही केस आहे कोणती, सेकंड केस. चलो बघा, आता सगळ्यात माझा आवडता बीम येणार आहे, पुष्पा बीम, जो कभी नहीं झुकता है ना, थोड़ा डिस्टेंस जाके फिर झुकता है. बरोबर आहे की नाही? पहा मित्रांनो, तर हा जो आहे आपला सिम्पली सपोर्टेड बीम, त्याच्या 2 केसेस होत्या. ह्या 2 केसेस महत्वाच्या आहेत, त्याच्यावरच जास्तीत जास्त न्यूमेरिकल विचारतात. डायरेक्ट विचारतात स्लोप काढा, डिफ्लेक्शन काढा, खलास. बघा आता तिसरा, कॅन्टिलिव्हर बीम केस 3, असं नका लिहू, केस 3 असं लिहा. केस 3 कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर बीम carrying point load, carrying point load, ठीक आहे, at free end, free end. बघा, फ्री एंड वरती काय आहे, पॉइंट लोड आहे. ठीक आहे, असंच लिहूया. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित झालं असेल स्पॅन म्हणजे काय, लेंथ असते. बरोबर आहे? चलो आता बघा, हा आपला छान गोड गुटगुटीत आपला कॅन्टिलिव्हर बीम आहे, उर्फ पुष्पा बीम आहे. बघा, पहिलेच झुकलेला नाही काढायचं बरं का, राग येते ह्या बीमला. आपण झुकता नाही, झुकने वाली है दुनिया, ऐसा है ये. तसं नाहीये मित्रा. थोड्या डिस्टन्स साठी तुम्ही कसंही राहिलात, फर्म राहिलात, आगे तो झुकना ही पडेगा, है कि नहीं? आगे झुकना ही पड़ता है. देख लो कैसा झुकता है ये, पहले स्ट्रेट रखेगा फिर बाद में झुकेगा रे बाबा. देख लो, झुक गया. आगे तर इथं पॉइंट आहे बी, इथं पॉइंट आहे ए, आणि राहिला प्रश्न काय, तर हा असेल तुमचा वाय बी किंवा वाय मॅक्स. वाय बी म्हणजेच काय असेल, वाय मॅक्स असेल. ठीक आहे, तुम्हाला जर स्लोप काढायचा असेल तर टँजेंट बघा, ही असेल तुमची छानशी टँजेंट. कळत आहे? आणि हा टँजेंट आणि ह्यांच्यामधला जो काही अँगल आहे तो काय असणार, थीटा बी. कळालं का? सिंपल आहे. मग बघा, कधी जर एखादा पॉइंट लोड आला तर W किलो न्यूटनचा. ठीक आहे, सिंपल. पॉइंट लोड कुठं आहे, फ्री एंडला आहे. आता मला सांगा मित्रांनो, बोला डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला वाय मॅक्स इक्वल टू वाय बी इक्वल टू, बघा मायनस मध्ये, कारण खाली डाऊनवर्ड साइडला डिफ्लेक्ट होतंय,
डब्ल्यू एल क्यूब. बघा पॉइंट लोड होता म्हणलं की काय आलं, एल क्यूब. त्याच्यानंतर डिव्हायडेड बाय 3EI हा फॉर्म्युला आहे, कळतंय. आणि थिटा ए हा तर 0 आहे. थिटा ए म्हणजे काय, पुष्पा इफेक्ट है की नाही, वो झुकेगा नहीं. इथं काय असतं, थिटा पण 0 असतो, डिफ्लेक्शन पण 0 असतो. थिटा म्हणजेच काय, dy बाय dx आहे. हाय हाय हाय. तर थिटा बी चा फॉर्म्युला तुम्हाला पहा, डब्ल्यू एल चा स्क्वेअर स्पॅन. सर स्पॅन बी दाखवा की तुम्ही. हे बघा स्पॅन इथून ते इथपर्यंत ही जी काही लेंथ आहे का मित्रांनो, कळत आहे, इथून ते इथपर्यंत ही जी काही लेंथ ऑफ द स्पॅन आहे ती आहे एल. बस का, सोपं आहे. तर डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2EI पहा. तर हा फॉर्म्युला आहे. केस नंबर 3 बघा, सोपी आहे केस. ओके. आता कॅन्टिलिव्हरची पॉइंट लोडचं झालं, आता काय असेल, युडीएल असेल. मग बघा युडीएल साठी काय आहे, युडीएल साठी खाऊ आहे. बघा केस नंबर 4. सब बच्चे देखेंगे मेरी ओर. बघा माझ्याकडे पहा मित्रांनो, माझ्याकडे पहा म्हणजे बोर्डकडे पहा, पहा पहा पहा. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हे कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम, ठीक आहे. एक कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग CARRYING कॅरिंग UDL ओव्हर ऑल द स्पॅन. आणि स्पॅन काय असेल, लेंथ एल असेल, ओव्हर ऑल द स्पॅन. मग ऑल द स्पॅन आहे. त्याच्यानंतर हा बघा आहे आपला कॅन्टिलिव्हर. हा कॅन्टिलिव्हर स्ट्रेट असतो. पुष्पा है, अभी झुकेगा नहीं, बाद में झुकेगा, देख लो ऐसे झुकता है क्या, देख ले भाई, देख ले, ये स्ट्रेट रहता है और बाद में ऐसे करता है. ऐसे करता है की बाबा. हे बघा हा बी पॉइंट, हा हे ए पॉइंट. मग मला सांगा ह्याच्यावरती काय आहे, पूर्ण युडीएल आहे, पूर्ण स्पॅन वरती. ठीक आहे. खरं तर हे प्रेझेंटेशन जे आहे का युडीएलचं, मला मनालाच पटत नाही नेमकं. आता एक साधी गोष्ट म्हणून सांगतो, युडीएल म्हणतो आपण आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, मग दाखवायचं का नाही. हे झालं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, कळतंय. आपण सॉम मध्ये पण पाहिलं होतं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ह्या टाईपची लोडिंग काय असते, तर ही आहे पॅराबोलिक लोडिंग. काय आहे, पॅराबोलिक लोडिंग, कळतंय. त्याच्यानंतर अजून एक टाईपची लोडिंग आहे, हे बघा UVL म्हणतात. त्याला काय म्हणतात, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. लेंथ नुसार काय होतंय, व्हॅरी होतंय लोड, कळतंय. बघा नको एवढ्या पुढे नको जायला, आपल्या डिप्लोमाच्या लेवलला जाऊया, इंजिनिअरिंग लेवलला जाऊन तिकडं शिकवा म्हणावं सर इंजिनिअरिंगचं. जसं दिलंय तसं घ्या. ओके मित्रा, तू म्हणशील तसं, काय की. बघा बघा मित्रांनो, कधी कधी काय होतं माहितीये का, सांगू वाटतं रे, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, त्या चुकीच्या घडायला की सांगू वाटते. ठीक आहे. क्योंकि क्योंकि दिल है कि मानता नहीं, अभी ये मानेगा. बघा पास झालं म्हणाव सर, गाणं गाता, आता फॉर्म्युला बी सांगा म्हणाव. सांग तर मित्रा, बघ आता. हे आहे डिफ्लेक्शन इथून ते इथपर्यंत. हे आहे YB म्हणजेच काय आहे, वाय मॅक्स. ठीक आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला जर टँजेंट जर काढायची म्हणली, जर काढायची म्हणली तर ही आहे टँजेंट. ओके. आणि हा जो आहे तो आहे थिटा बी. सिंपल, कळतंय. तो काय आहे, थिटा बी. बोला वाय मॅक्स इज इक्वल टू YB इज इक्वल टू, सांगा सर, बोला तुम्हीच. WL टू द पॉवर काय, युडीएल आहे. युडीएल आहे म्हणल्यानंतर काय असणार, काय असणार, L टू द पॉवर 4 असणार, डिवायडेड बाय, डबल करा 4 चा 8EI. आणि थिटा ए जो आहे तो है पुष्पा, वो झुकेगा ही नाही, म्हणून इथं थिटा काय असतो, इथं थिटा म्हणजे dy बाय dx काय असतं, 0 असतं, 0 0. हा,
त्याच्यानंतर वाय काय असतं 0, म्हणून डिफ्लेक्शन 0, थिटा पण 0. Therefore theta A is equal to 0, but theta B is not equal to 0 because बघा, because W L cube पॉवर 1 न काय करायचा, कमी करायचा, डिवायडेड बाय 3EI च्या जागी हे काय असेल 6EI. असा फॉर्म्युला आहे. कॅन्टिलिव्हरचे सोपे आहेत की नाही? अरे कॅन्टिलिव्हर एकदम राजा बीम आहे बाबा, कळतंय? सगळे मार्क देणारा बीम आहे. जर कधी एक्झाम मध्ये तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीमचं एक्झाम्पल दिसलं, दिसायलाच भयानक आहे फक्त, कळतंय, पण आन्सर फार छान देतंय, कळतंय? तर लिहून घ्या मित्रांनो फॉर्म्युले केस 4 पर्यंतचे. तर ह्या टोटल 4 केसेस आहेत. जर या 4 केसेस आपण परफेक्ट केल्या रे मित्रांनो, जर या 4 केसेस जर आपण परफेक्ट केल्या, 4 केसेस जर आपण परफेक्ट केल्या, तर आपल्याला 5वी 6वी केस सोपी जाते. 7वी केस जरा वेगळी आहे, रेअर केस आहे, आधी तर येऊ शकते, ठीक आहे? आणि ह्याचे क्वेश्चन कसे येतात माहित आहे? बाय युजिंग डायरेक्ट फॉर्म्युले म्हणतात, किंवा काहीच म्हणत नाही, कॅल्क्युलेट करा डिफ्लेक्शन आणि स्लोप असं म्हणतात, कळतंय? मग हे आपला काय म्हणतात त्याला ऑब्झर्वेशन पाहिजे की सिम्पली सपोर्टेड बीम जर असेल तर सेंटरला डिफ्लेक्शन जास्त असतं. जर कॅन्टिलिव्हर बीम असेल तर फ्री एंडला डिफ्लेक्शन काय असतं, जास्त असतं. तर कधी कधी वाय मॅक्स काढा असं म्हणतात आपल्याला, पण आपण ते दाखवावं लागतं, कळतंय? लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या पटकन. ओके चलो बघा, जर आता आपण टोटल किती क्वेश्चन पाहिले बघा. हा पहिला क्वेश्चन स्लोप अँड डिफ्लेक्शनचे, बरोबर आहे? स्लोप अँड डिफ्लेक्शनचा काय आहे डेफिनेशन, त्याच्यानंतर स्लोप डिफ्लेक्शन दाखवावं लागतं नीट स्केच, कॅन्टिलिव्हर आणि सिम्पली सपोर्टेड, तो एक क्वेश्चन पाहिला. तिसरा क्वेश्चन जो होता तो होता बाउंड्री कंडिशन, ते पण पाहिलं. बाउंड्री कंडिशन नंतर काय पाहिलं, बाउंड्री कंडिशन नंतर पाहिलं रेडियस ऑफ कर्वेचर, आज जे घेतलं ते स्लोप अँड डिफ्लेक्शन या तिघांचं रिलेशन, बरोबर है? तीनों के तीनों रिश्तेदार जो है उनका रिश्ता क्या कहलाता है, हे आपण पाहिलं, बरोबर आहे? मग त्याच्यावरून स्लोप अँड डिफ्लेक्शनचे इक्वेशन कसे काढतात आणि मॅकॉलेज मेथड काय असते हे कळालं आपल्याला. डबल इंटिग्रेशन अप्लाय करावं लागते, पुन्हा पुन्हा दोनदा करावं लागतं, आहे की नाही? तर मला सांगा त्या इंटिग्रेशनच्या मेथड वरून मॅकॉलेजने आपल्याला हे स्टँडर्ड केसेस दिलेले आहेत, ठीक आहे? तर हे फॉर्म्युले पाठ करून टाका. आणि आपण जे लिहून घेतलेलं होतं ते काय, सर डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये पॉइंट लोड असेल तर एल क्यूब असतं, बरोबर आहे? आणि यूडीएल असेल तर एल रेस टू काय असतं 4 असतं. जर स्लोप काढायचा म्हणला तर डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये जो एल चा पॉवर आहे त्याच्यामध्ये एक पॉवर कमी करा, तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला मिळेल. हा राहिला प्रश्न आता हे खालचे, हे आपल्याला जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हाच आपल्याला कळेल नीट आणि पाठ पण होईल. ओके, तर हे झाल्या 4 आपल्या काय केसेस, आणि ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स जे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला घेणार आहे, ठीक आहे? ही झाली टोटल थेरी. आता थेरीचा शेवटचा प्रश्न जो आहे तो कोणता आहे, हाच क्वेश्चन आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारतात व्हॉट आर द एक्सप्रेशन्स फॉर द कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग पॉइंट लोड ऍट द फ्री एंड. मग तुम्ही लिहायचं काय बघा, एक्सप्रेशन म्हणजे काय, एवढं इंग्लिश मधून सगळं सांगितलं सर, डायरेक्ट मराठीतून बोलायचं ना, काय फॉर्म्युला लिही. बघा हे फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला, कोणता, या केसचा पॉइंट लोड ऍट फ्री एंड. तर हे सगळं लिहिलं तुम्ही की कशाला काय म्हणतात ते पण लिहायचं. डब्ल्यू म्हणजे काय, तर तो आहे पॉइंट लोड इन किलो न्यूटन असं लिहायचं खाली, कळतंय? डब्ल्यू म्हणजे काय, व्हेअर असं म्हणून लिहायचं. डब्ल्यू इज इक्वल टू पॉइंट लोड इन किलो न्यूटन. एल म्हणजे काय, स्पॅन ऑफ द बीम, स्पॅन ऑफ बीम और लेंथ ऑफ बीम, ठीक आहे? त्याच्यानंतर ई म्हणजे काय, आय म्हणजे काय, हे असं लिहावं लागतं. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस इन न्यूटन पर mm स्क्वेअर,
हे स्पॅन ऑफ द बीम इन मीटर्स, कळत आहे? त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आय ची व्हॅल्यू, सॉरी मुवमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही आता म्हणाल मास्तर ही शिवाय देऊ लागले, आय ची व्हॅल्यू म्हणाले आहे का नाही? तसं नाहीये. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि कशामध्ये असतो हा मुवमेंट ऑफ इनर्शिया? mm⁴ मध्ये. तर हे असं लिहायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया इन mm⁴, असं खाली लिहायचं. तेव्हा मित्रांनो 2 मार्क मिळतात. बघा, कुठलं जे काही सांगितलं असेल, केस कळाली का सगळ्यांना? बघा, तर हे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतो आणि क्वेश्चन मध्ये थिअरी मध्ये तुमचं हे सगळं झालेलं आहे. आता राहिलं काय? फक्त मेकॉलिस मेथड. ती मेकॉलिस मेथड जेव्हा सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. ओके, तर मित्रांनो परफेक्ट अकॅडमी मध्ये तुमचे टॉसचे जे काही लेक्चर्स असतील ते परफेक्टली करा. ठीक आहे? जर तुम्हाला डेमो जर आवडले, सगळ्यांनी इथे एकदा डेमो करून बघा. 4 दिवस डेमो पाहिल्यानंतरच कळतं आपल्याला की आपण हँडल करू शकतो का नाही. ठीक आहे? हा टीचर आपल्याला चांगलं शिकवतो का नाही हे आपणच ठरवू शकतो. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की कोणताच टीचर स्टुडंटला चूज करत नाही. दिस इज द राईट, हक्क आहे, दिस इज द राईट ऑफ द स्टुडंट टू चूज द टीचर. ओके, सो दिस इज द 4th case and we will conclude this lecture. आज आपण 4 केसेस पण पाहिल्या. या 4ही केसेस परफेक्टली करा. पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती न्यूमरिकल घेऊया. ओके, चलो. तर मित्रांनो फॉर्म्युले पाठ करून टाका. थँक्यू.